तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ती आजकाल तरुणांनी वाचली पाहिजे का, आणि कशामुळे, त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे? माझ्या जीवनाचं मला कल्याण करायचे आणि तुमच्या समस्येवर, प्रत्येक समस्येवर गाथ्यामध्ये तुकोबारायांनी प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आज आपण पाहतो तरुणांचं आत्महत्येचं प्रमाण वाढले, कारण बरोबर. वैचारिक जी पातळी आहे ती खालवली हो. गेली आहे. आणि त्यामुळं काय होतंय की चांगले विचार करणं हे हम्म. आत्ताच्या तरुण पिढीला कळत नाहीये. का? हम्म. तर काहीतरी मागे त्यांना बॅकग्राऊंड नाहीये. त्यांना हम्म. काय म्हणजे काय मन मोकळं करायला जागा नाहीये, सगळ्यात महत्वाचं. बरं, बरोबर. समस्येवर त्यांना काहीतरी निरसन मिळत नाही. मग काय? तर आत्महत्या. तरुणाला भरकटायचं कारण काय होतं? थोडं दुःख झालं की तो त्या ठिकाणी क्लेश करत हम्म. बसतो. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी बसूनी हत्तीवरी, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, समयाशी सादर व्हावे. हम्म. माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा हा अभंग आहे. पण समयाशी सादर व्हावी. जशी वेळ असेल त्याला सादर व्हा. साधर्वा. देव बरोबर. ठेविल तैसे राहावे. देव ठेवेल तसे राहा. कारण हम्म. दिवस बदलत असतात. प्रत्येक गोष्ट सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर हो. परत सुख आहे. ज्याप्रमाणे सकाळी सूर्योदय होतोय, संध्याकाळी सूर्यास्त होतोय, परत दुसऱ्या दिवशी सूर्योदय सूर्योदय. होतोयच ना. हम्म. दुःख हे कायमस्वरूपी राहत नसतं. काही हम्म. काळापुरतं असतं. पण दुःखाला खचून न जाता त्याच्यावर मात करणं हा वारकरी संप्रदाय सांगत असतो. हा तुकोबरायचा गाथा आपल्याला सांगत असतो. म्हणून गाथ्यामध्ये असे बरेचसे अभंग आहेत, हे तरुणांच्या जीवनाला कलाटणी देणारे. म्हणून तरुणांना माझं सांगणं आहे, गाथा वाचल्यावर बिघडलेला माथा नीट होत असतो.